ढोकळा म्हटलं की सर्वांनाच माहीत असणारा ढोकळा म्हणजेच बेसन ढोकळा, बरोबर ना? म्हणजेच खमण ढोकळा. तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ढोकळा पाहणार आहोत. नमस्कार, सुहानी किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सँडविच ढोकळा पाहणार आहोत. लहान मुलांना टिफिनला देऊ शकता, तसेच नाश्त्यासाठी तर उत्तम पर्याय आहे. एकदा अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवलात ना, तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशाच पद्धतीने ढोकळा बनवून खाल. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी बारीक रवा घेते. रवा घेताना बारीकच घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल जाड रवा घेऊ का? पण अजिबात इथे जाड रवा चालणार नाही. बारीकच रवा या ढोकळ्यासाठी लागतो, तरच हा ढोकळा चवीला जबरदस्त होतो आणि स्पॉन्जी तयार होतो. तर त्याच वाटीने 1 वाटी फ्रेश दही घ्यायचे आहे. आंबट दही असेल तर अर्धी वाटी घ्या, पण इथे फ्रेश दही आहे त्यामुळे मी 1 वाटी घेतली आहे. 1 चमचा साखर घालायची, चवीनुसार मीठ घालून घेतले. चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाण्याचे प्रमाणसुद्धा मी अगदी परफेक्ट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर इथे मी 1 वाटी पाणी घेतले आहे. त्यातले थोडेसे पाणी घालून घेतले आणि जे राहिलेले होते तेवढे पूर्ण पाणी घालून घेतले आहे. तर इथे पाहते तुम्ही 1 वाटी पूर्ण पाणी मी घालून घेतले आहे. अजून आपल्याला यामध्ये पाणी लागणार आहे. तर इथे मी 2 चमचे पाणी घालून घेते, म्हणजे अर्धी वाटी पाणी परतला घेतले, त्यातले 2 चमचेभर पाणी घालून घेतले आणि हे व्यवस्थित बॅटर आपले तयार करून घ्यायचे आहे. आता बॅटर तयार झाले आहे. असेच झाकण ठेवून बाजूला ठेवूया 10 ते 15 मिनिटासाठी, म्हणजे रवा व्यवस्थित असा फुलला जाईल. तोपर्यंत आपल्याला एक चटणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी मूठभर कोथिंबीर घेतली आहे, थोडीशी पुदिन्याची पाने, अर्धा लिंबाचा रस म्हणजे अर्धे लिंबू घ्यायचं आहे, लसूणच्या पाकल्या 4 ते 5, अर्धा इंच आलं आणि कमी तिखटवाली 4 हिरवी मिरची घेतली आहे. तुम्ही जास्त तिखटवाली हिरवी मिरची घेतलात तरी 2च घ्या, कारण लहान मुलं खाणार असतील तर कमी तिखटवालीच मिरची इथे वापरा. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचे. आलं, लसूण, मिरची आणि यामध्ये लिंबाचा रस जरूर घालायचा. म्हणजे काय होईल तर चटणीचा रंग आहे तो मस्त असा हिरवागार राहतो, त्यामुळे लिंबाचा रस घालायचा. आणि पाव चमचा फक्त इथे मीठ घातले आहे. फक्त आपल्याला चटणीपुरतेच मीठ घालायचे आहे, कारण बॅटरमध्ये पहिलेच आपण मीठ घालून घेतलेले आहे, त्यानुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे. मिक्सरमधून हे थोडेसे फिरवून घ्यायचे. त्यानंतर 2 ते 3 चमचे पाणी घालून घेतले आणि हे परतला मिक्सरमधून दळून घेतले आणि आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे. आता लगेचच बॅटरकडे वळूया. बॅटर थोडेसे घट्ट झाले आहे, कारण आपण यामध्ये पाणी घालताना थोडेसे जास्तीचे घातले आहे आणि ते पाणी रव्याने ॲब्झॉर्ब करून घेतले आहे. तर यामध्ये परतला मी 2 चमचे पाणी घातले, व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि त्यानंतर 1 चमचा तेल घालून घ्यायचे. तेल घातले की ढोकळा चवीला मस्त लागतो आणि मऊसूत तयार होतो. त्यानंतर बॅटर बाजूला ठेवूया आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वापरणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचे. तर इथे मी प्लेटला तेल लावून घेतले. लगेचच बॅटरकडे वळूया. तर बॅटर आपले व्यवस्थित असे तयार झालेले आहे. आता आपण काय करायचं तर 2 भांडी घ्यायची आहेत, म्हणजे 2 बाउल घ्या आणि त्यामध्ये आपल्याला समान एकसारखेच हे बॅटर आहे ते काढून घ्यायचे आहे. तर एका भांड्यामध्ये मी 2 पळी बॅटर घालून घेतले पहिले आणि एका भांड्यामध्ये 2 पळी, म्हणजे असे 2-2 झाले आहे. पण एका भांड्यामध्ये मी परतला 1 पळी बॅटर, म्हणजे एका भांड्यामध्ये 3 पळी आणि एका भांड्यामध्ये 2 पळी. तर जे कमी बॅटर आहे ना 2 पळीचं, ते आपल्याला बाजूला ठेवायचे. त्यामध्ये आपल्याला चटणी घालून घ्यायची आहे आणि ही 2 मोठी भांडी आहेत ना त्यामध्ये 3-3 पळी बॅटर हे आपल्याला ठेवायचं आहे. तर
आता ती 2 भांडी बाजूला ठेवली आणि या एका भांड्यामधलेच आपल्याला हे वापरायचं आहे आधी. तर एका साईडला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले आहे कढईमध्ये आणि छान असं उकळी यायला द्यायचे पाण्याला. त्यानंतर प्लेटसुद्धा मी त्यामध्येच घालून घेते. तर पहिले आपले बॅटर आहे त्यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे. तर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर पाव चमचा इनो जरी इथे घातलात तरीसुद्धा चालेल. आणि ॲक्टिव्ह करून घ्यायचा सोडा आणि हे व्यवस्थित एकाच डिरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचे. त्यानंतर प्लेटमध्ये हे बॅटर घालून घ्यायचे. बॅटर घालून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे, व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. आणि यावरती झाकण ठेवायचे आणि 5 ते 7 मिनटं फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं होत आहेतच, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर इथे आपण जे चटणीला बॅटर बाजूला काढून ठेवले होते 2 पळीचं, त्यामध्ये चटणी घालून घ्यायची. तर पहिली इथे मी 2 चमचे चटणी घालून घेते आणि राहिलेली चटणीसुद्धा यामध्येच मी घालून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवलात नसाल ना तर खरंच एकदा नक्कीच बनवा. हा सँडविच ढोकळा चवीला जबरदस्त लागतो बरं का. तर सर्वच चटणी यामध्ये घालून घेतली, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर यामध्ये मी इनो नाही वापरला आहे, तर नाही इनो इथं वापरला तरीसुद्धा चालणार आहे. पण आता इथे मी 7 मिनटानंतर झाकण काढून घेतले आणि व्यवस्थित असे हे बॅटर वाफले गेले आहे. त्यानंतर आपल्याला हे चटणीवाले जे बॅटर आहे ते पसरवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने चम्मचने पसरवून घ्यायचे, व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. आता यावरती सुद्धा आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि 5 ते 6 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटानंतरच आपल्याला हे चेक करायचं आहे. आणि राहिलेले दुसरे बॅटर होते त्यामध्ये पाव चमचा इनो घालायचा आणि ते सुद्धा शेवटी हे बॅटर घालून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने पसरवून घ्यायचे आणि यावरती परतला झाकण ठेवायच्या अगोदर थोडेसे इथे तिखट भुरभुरून घेते म्हणजे ढोकळा दिसायला सुंदर दिसेल. झाकण ठेवायचे आणि परतला 5 ते 7 मिनटं वाफवून घ्यायचा आहे ढोकळा. 5 ते 7 मिनटानंतर ढोकळा पाहूया. मस्त असा वाफला गेला आहे. सुरीच्या साहाय्याने इथे पाहिला मी तर बॅटर अजिबात चिपकत नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित असा वाफला गेला. आता थंड झाल्यानंतरच आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. त्या अगोदर बाजूच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि सुरीच्या साहाय्याने हा ढोकळा कट करून घ्यायचा. तर व्यवस्थित हा ढोकळा कट करून घ्यायचा. तर आपण इथे जवळजवळ 1.5 वाटी पाणी वापरलेले ढोकळ्यासाठी आणि 3 भांड्यांमध्ये आपण बॅटर काढून घेतलेले, पण 2 भांड्यांमधले जे बॅटर आहे त्यामध्येच फक्त पाव चमचा इनो घालून घेतलेला आणि जे चटणीचे भांडे होते ना त्यामध्ये इनो घालायची काही एक गरज लागत नाही. आता ढोकळा इथे कापून घेतला, त्यानंतर फोडणी देऊया. तर फोडणी पात्रामध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतले, मोहरी घालायची अर्धा चमचा, जिरे घालायचे अर्धा चमचा, कापलेली हिरवी मिरची घालायची, त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून घेतली आणि ही खमंग फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे. पहा किती सुंदर दिसतोय हा ढोकळा आणि दिसायला एवढा सुंदर दिसतोय ना, त्यापेक्षा चवीला म्हणाल तर 1 नंबर होतो बरं का. तर या अगोदर भरपूर साऱ्या ढोकळ्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. खमंग ढोकळा म्हणा, रवा ढोकळा म्हणा, तसेच तांदूळ पिठाचा ढोकळा, अशा 2 ते 3 रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. पण हा ढोकळा 1 नंबर झाला होता बरं का. तर थोडीशी वरून कोथिंबीरसुद्धा मी भुरभुरून घेतली. त्यानंतर चमचेच्या साहाय्याने इथे मी तुम्हाला ढोकळा काढून दाखवते. थोडासा गरमच आहे हा ढोकळा, कारण आम्हाला नाश्ता करायला गडबडच झाली होती थोडी, त्यामुळे गरमच मी हा ढोकळा इथे कापून घेतला आहे. खरंच खूप सुंदर आणि मस्त असा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आणि लहान मुलांना आवर्जून हा द्या टिफिनमध्ये, मुलं फस्त करूनच येतील टिफिन. एवढा चवीला जबरदस्त हा ढोकळा तयार होतो. तर इथे मी सर्वच ढोकळा तुम्हाला दाखवते. मस्त असं तयार झाला आहे.
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहते ते सुद्धा सांगा, जरूर सांगा. आणि रेसिपीला एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.